व्हीव्हीपॅट न लावता पुरावे नष्ट करायचे आहेत, लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही गाजवू देणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा. तर सुप्रीम कोर्टाने सुमोटो केस दाखल करून घ्यावी, ठाकरेंची मागणी. मतदार याद्या न दाखवणं हाच मुळात घोळ आहे. कोण कुणाचे वडील हेच याद्यांमधून समजत नाही. राज ठाकरेंचं टीकास्त्र, गायब झालेल्या नावांबद्दल निवडणूक आयोगाला माहितीच नाही. मग हे सर्व कोण करतंय? राज ठाकरेंचा सवाल. निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमधील अनंत चुका दाखवल्या. निवडणूक आयोगाच्या हातात काहीच नाही. निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कुणीतरी चालवतंय. जयंत पाटलांचा गंभीर आरोप. घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही. राहुल गांधींनी चुका दाखवल्या पण उत्तर मिळालं नाही. बाळासाहेब थोरातांची निवडणूक आयोगावर टीका. इतके कन्फ्युज विरोधक पाहिले नाहीत. मागणी काय करायची हेच माहिती नाही. कायदा समजून न घेता फक्त नॅरेटिव्ह सेट करायचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. मुंबई एसटी बँकेत तुफान राडा. सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये हाणामारी. आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत नक्षली नेता सोनू उर्फ भूपतीचं 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण. नक्षल चळवळीला मोठा धक्का. वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना हायकोर्टाकडून दिलासा. ईडीने केलेली अटक हायकोर्टाने ठरवली बेकायदा. इंद्रनील नाईक गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री. बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे पालकमंत्रीपद सोडल्याची चर्चा. पाटलांचा पालकमंत्रीपदाचा कार्यभार नाईक सांभाळणार. पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात एका पक्षकाराची आत्महत्या. न्यायालयाच्या नव्या इमारतीवरूनच घेतली उडी. खटला चालवला जात नसल्याने संपवलं जीवन. ठाण्यातील मुंब्र्यात शाळकरी मुलांमध्ये हाणामारी. शाळा सुटल्यावर 2 गटात राडा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. गायिका मैथिली ठाकूरला भाजपाकडून उमेदवारी. मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार. देशासह राज्यात दिवाळीची जय्यत तयारी सुरू. आकाशकंदील, दिवे, लाइटिंग आणि सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या. विविध आकर्षक वस्तू बाजारात खरेदीसाठी दाखल. सोन्याची दरवाढ थांबता थांबेना. सोनं आज 1100 रुपयांनी महागलं. सोन्याचा दर प्रतितोळा 1,32,000 रुपयांवर. दीपावली निमित्त अयोध्या नगरी सजली. आकर्षक रोषणाईने शरयू तट उजळला. अयोध्येतल्या मंत्रमुग्ध करणारा लेझर शो. महाभारतातली कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.